नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊल बंद 2 हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये देऊल बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता आणि आता त्याचा दुसरा भाग सिक्वल रिलीज झालेला आहे। गुरुवारी रिलीज झालेला आहे आणि हा आता चित्रपट पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाला एकूण शो पहिल्या दिवसाचे शो 1175 शो मिळाले होते आणि त्यामधनं या चित्रपटाने 3 कोटीची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवसाचं पण कलेक्शन सिनेमिकच्या अनुसार आलेला आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाला एकूण शो 1236 शो मिळालेले आहे आणि जास्त शो मिळालेले आहे आणि त्या शोने या चित्रपटाने 3 कोटी 11 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी एकूण या चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत 6 कोटी 16 लाख रुपये झालेले आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन सगळं प्रवीण तरडे यांनी केलेलं होतं आणि पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसलेले होते। ते नास्तिक असतात आणि ते कसे आस्तिक होतात त्याबद्दल आपल्याला त्या पिक्चर मध्ये सिनेमामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि आता या दुसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा तेच आहे आणि आता या चित्रपटामध्ये आपल्याला तिसऱ्या पार्टची पण घोषणा झालेली आहे। आता हा चित्रपटाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसणार आहे। या चित्रपटाच्या लास्टच्या भागामध्ये त्यांनी स्वामींनी राघव शास्त्रीला फोन लावलेला असा व्हिडिओ आता सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता ह्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार आहे अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊल बंद 2 हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। आजच्या व्हिडिओमध्ये देऊल बंद हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता आणि आता त्याचा दुसरा भाग सिक्वल रिलीज झालेला आहे। गुरुवारी रिलीज झालेला आहे आणि हा आता चित्रपट पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाला एकूण शो पहिल्या दिवसाचे शो 1175 शो मिळाले होते आणि त्यामधनं या चित्रपटाने 3 कोटीची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवसाचं पण कलेक्शन सिनेमिकच्या अनुसार आलेलं आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाला एकूण शो 1236 शो मिळालेले आहे आणि जास्त शो मिळालेले आहे आणि त्या शोने या चित्रपटाने 3 कोटी 11 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी एकूण या चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत 6 कोटी 16 लाख रुपये झालेले आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन सगळं प्रवीण तरडे यांनी केलेलं होतं आणि पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसलेले होते। ते नास्तिक असतात आणि ते कसे आस्तिक होतात त्याबद्दल आपल्याला त्या पिक्चर मध्ये सिनेमामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि आता या दुसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा तेच आहे आणि आता या चित्रपटामध्ये आपल्याला तिसऱ्या पार्टची पण घोषणा झालेली आहे। आता हा चित्रपटाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसणार आहे। या चित्रपटाच्या लास्टच्या भागामध्ये त्यांनी स्वामींनी राघव शास्त्रीला फोन लावलेला असा व्हिडिओ आता सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता ह्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार आहे अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊल बंद 2 हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे
आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊल बन हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता आणि आता त्याचा दुसरा भाग सिक्वल रिलीज झालेला आहे, गुरुवारी रिलीज झालेला आहे। आणि हा आता चित्रपट पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाला एकूण शो पहिल्या दिवसाचे शो 1175 शो मिळाले होते आणि त्यामधनं या चित्रपटाने 3 कोटीची कमाई केली होती। आणि दुसऱ्या दिवसाचं पण कलेक्शन सिनेमिकच्या अनुसार आलेलं आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाला एकूण शो 1236 शो मिळालेले आहे आणि जास्त शो मिळालेले आहे आणि त्या शोने या चित्रपटाने 3 कोटी 11 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी एकूण या चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत 6 कोटी 16 लाख रुपये झालेले आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन सगळं प्रवीण तरडे यांनी केलेलं होतं आणि पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसलेले होते। ते नास्तिक असतात आणि ते कसे आस्तिक होतात त्याबद्दल आपल्याला त्या पिक्चर मध्ये सिनेमामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि आता या दुसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा तेच आहे। आणि आता या चित्रपटामध्ये आपल्याला तिसऱ्या पार्टची पण घोषणा झालेली आहे। आता हा चित्रपटाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसणार आहे। या चित्रपटाच्या लास्टच्या भागामध्ये त्यांनी स्वामींनी राघव शास्त्रीला फोन लावलेला असा व्हिडिओ आता सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता ह्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार आहे अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये देऊल बन 2 हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। देऊल बन हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता आणि आता त्याचा दुसरा भाग सिक्वल रिलीज झालेला आहे, गुरुवारी रिलीज झालेला आहे। आणि हा आता चित्रपट पहिल्या दिवशी या चित्रपटाने चांगली कामगिरी केलेली होती आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3 कोटी 5 लाखाची कमाई केलेली होती आणि या चित्रपटाला एकूण शो पहिल्या दिवसाचे शो 1175 शो मिळाले होते आणि त्यामधनं या चित्रपटाने 3 कोटीची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवसाचं पण कलेक्शन सिनेमिकच्या अनुसार आलेलं आहे। सिनेमिकच्या अनुसार या चित्रपटाला एकूण शो 1236 शो मिळालेले आहे आणि जास्त शो मिळालेले आहे आणि त्या शोने या चित्रपटाने 3 कोटी 11 लाख रुपये कमवलेले आहे। या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी एकूण या चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत 6 कोटी 16 लाख रुपये झालेले आहे। हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन लेखन सगळं प्रवीण तरडे यांनी केलेलं होतं आणि पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसलेले होते। ते नास्तिक असतात आणि ते कसे आस्तिक होतात त्याबद्दल आपल्याला त्या पिक्चर मध्ये सिनेमामध्ये बघायला मिळालेलं होतं आणि स्वामींच्या भूमिकेमध्ये मोहन जोशी यांनी चांगली भूमिका साकारली होती आणि आता या दुसऱ्या पार्ट मध्ये सुद्धा तेच आहे। आणि आता या चित्रपटामध्ये आपल्याला तिसऱ्या पार्टची पण घोषणा झालेली आहे। आता हा चित्रपटाचा तिसरा भाग सुद्धा येणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये आपल्याला राघव शास्त्री दिसणार आहे। या चित्रपटाच्या लास्टच्या भागामध्ये त्यांनी स्वामींनी राघव शास्त्रीला फोन लावलेला असा व्हिडिओ आता सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आता ह्या चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार आहे अशी घोषणा सुद्धा झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।